लवकरच नववर्ष चालू होत आहे आणि नववर्ष चालू होण्याच्या अगोदर या वर्षातला सगळ्यात शेवटचा दिवस ते म्हणजे 31 31 डिसेंबर। तर 31 डिसेंबरला काय होतं कसं होतं आता ही संस्कृती आपल्याकडे नवीन आहे, त्याच्यामुळे सगळ्या लोकांना माहिती आहे। या वर्षाचा शेवटचा दिवस साजरा केला जातो, खाऊन पिऊन सगळ्या गोष्टी केल्या जातात, याच्याबद्दल काही म्हणणं नाही। आणि आत्ताच इथल्या सरकारने एक निर्णय घेतलाय की बाबा हे 3 दिवस म्हणजे 25 आणि 31 आणि मध्ये एक कोणता तरी दिवस आहे, तर असे 3 दिवस दारूची दुकानं जी आहेत तर ती रात्रभर आणि दिवसा चालू ठेवायची। तर हा निर्णय घेतलाय, कशासाठी घेतला असावा या निर्णयाचं थोडंसं बारकाईने विचार करायचा झाला तर काय या निर्णयाच्या पाठीमागचा अर्थ असू शकतो व तर 31 डिसेंबरला जे काही खाऊन पिऊन पार्ट्या लोकांना करायच्या तर त्याच्यात कसलीही बाधा येऊ नये, कसली अडचण येऊ नये। रातच्याला जरी मनात आलं 11, 12, 1 वाजता कवा ध्यानात आलं त्याच्या तर त्यांना पटकन जावं दुकानात आणि घेऊन त्यानं त्याचा कार्यक्रम व्यवस्थित साजरा करावा। इथपर्यंतही काहीच घेणं नाही, चला बाबा त्यांच्या सोयीसुविधेसाठी म्हणा किंवा त्यातून सरकारला टॅक्स मिळतो, बाकीच्याही गोष्टी आहेत। आता कोरोनात सुद्धा हा विषय एकदा झाला होता, एवढा मोठा कोरोना असताना सुद्धा दारूची दुकानं चालू केली होती, म्हणजे शेतकऱ्याचा माल जो होता म्हणजे दारूच्या दुकानाला प्रोटेक्शन दिलं होतं, पोलीस तिथं होते आणि प्रोटेक्शन देऊन दारूची दुकानं चालू केली होती। दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याचा माल वावरातच सडत होता। ही परिस्थिती महाराष्ट्रानं आत्ताच कोरोनात पाहिली, म्हणजे ज्या राजानं कोरोनाच्या काळात सगळ्या जगाला जगवलं, आपल्या देशातल्या प्रत्येक माणसाच्या नागरिकाच्या घरात खाय प्यायला 2 टायमाला जात होतं, कारण की शेतकऱ्यामुळं त्या शेतकऱ्याचा माल वावरात सडत होता, त्याचे टमाटे बांधावरती फेकले जात होते आणि दारूच्या दुकानाला प्रोटेक्शन देऊन माल विकायला चालू होतं। आणि आता ही अशाच पद्धतीनं किंवा राज्याला ही दुकानं चालू ठेवा जेणेकरून गैरसोय कोणाची होता कामा नये, सरकारला त्यातनं पैसा मिळाला पाहिजे, टॅक्स वगैरे बाकीच्या गोष्टी आहेत, हे त्यांच्या हिताचं, सरकारच्या हिताचं, खाणाऱ्या पिणाऱ्याच्या सगळ्याच्या हिताचं आहे, त्याच्यामुळे काहीच अडचण नाही इथपर्यंत। तसा विचार करायचा झाला तर 9:30-10ला काहीतरी दारूची दुकानं बंद होतात, पण तरी सुद्धा हा नियम मोडून किंवा हा नियम पाठीमागं सारून 31 डिसेंबरला रात्रभर ही दारूची दुकानं चालू राहिली पाहिजे असं सरकारचं म्हणणं आहे आणि तशा अर्थानं आदेश सुद्धा दिलाय। म्हणजे हे असं सगळं करता येऊ शकतं का, कारण की याच्या पाठीमागं काय नेमका हेतू आहे सरकारचा मला काय माहिती नाही। मग अशा पद्धतीने एखादा का शेतकऱ्याच्या बाबत नियम मोडला जात नाही, बाबा चला शेतकऱ्याला सूट देऊ, त्याचा अत्यावश्यक गोष्टीमध्ये असलेला शेतमाल तो बाहेर काढून टाकून त्याचं त्याला मोकळं करून टाकू, कमव बाबा तुला 2 पैसे मिळव, का अशा पद्धतीने एखादा विरोधाभासाचा निर्णय घेतला जात नाही। म्हणजे 10च्या नंतर परवानगी नसताना दारूची दुकानं चालू ठेवू शकतात, कायदा मोडून म्हणता येईल किंवा काही गोष्टी करून। मग अशा पद्धतीनं एखादा कायदा मोडून शेतकऱ्याचं जगणं समृद्ध करता येणार नाही का, इथल्या सर्वसामान्य लोकांचं जगणं समृद्ध करता येणार नाही का? लाईट त्याला रात्री द्यायची, दिवसाची लाईट, अशा पद्धतीने एखादा कायदा काय असेल तुमचं नसेल ते सगळ्या गोष्टी मोडून शेतकरी सुखी करता येऊ शकत नाही का? राज्याला अंधारातच एखादं अधिवेशन भरून विधान भवनात सगळ्या गोष्टीवरती चर्चा करून जाऊ द्या, एक रात्रच जाईल सगळ्या लोकांची, परंतु महाराष्ट्राच्या पातळीवरती सर्वसामान्य शेतकरी बांधव तरी सुखी होईल अशा पद्धतीने एखादी गोष्ट आम्हाला करता येऊ शकत नाही का? आणि करता येऊ शकत नाही तर ती का करता येऊ शकत नाही, खरं तर हाच सवाल आहे।